नमस्कार सर्वांना. मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन वेबिनार मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबतच निरंतर वाचन किती आवश्यक आहे याचे मत व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथन यांनी सर्वप्रथम देशाला पटवून दिले. त्यासाठी भारतात ग्रंथालयांचा विकास व प्रसार करून सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून दिली. यासोबतच वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचकांना प्रवृत्त केले. वाचन संस्कृतीमुळेच देशात महान विचारवंत तयार झाले. असे असले तरी सद्यस्थितीत कोरोना संसर्गजन्य महामारीमुळे ग्रंथालय आणि वाचकांचा संपर्क कमी झाल्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व वाचकांना ऑनलाईन ग्रंथ साहित्य माध्यमांची ओळख करून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक डॉक्टर धर्मराज वीर सरांना विनंती करते त्यांनी कोविड-19च्या भयावह परिस्थितीमधील ज्ञानार्जन व अध्ययन या विषयावर आपले मत व्यक्त करावे. त्यांची थोडक्यात ओळख करून देते मी सर्वांना. डॉक्टर धर्मराज वीर सर हे सर्वांना आपल्याला जवळपास परिचित आहेतच. आपल्या राज्यात तसेच देशाबाहेर देखील त्यांचा कार्य मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टर धर्मराज कल्याणराव वीर सर PhD आहेत. तसेच प्रोफेसर 27 वर्ष झालेले आहे त्यांचे. पब्लिकेशन जवळपास 14 आहेत. रिसर्च पेपर 90 आहेत. इंटरनल कॉन्फरन्स इंटरनल आणि नॅशनल स्टेट लेवलवर कॉन्फरन्स भरपूर आहेत. तसेच त्यांना अवॉर्ड देखील 5 प्रकारचे भेटलेले आहेत. PhD गाईड 3 युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. डॉक्टर बामू औरंगाबाद, SRT मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. रिसर्च गायडन्स MPhil मध्ये त्यांचे 30 झालेले आहेत स्टुडंट. PhD मध्ये 8 स्टुडंट्स झालेले आहेत. तर असा जवळपास त्यांचा खूप बायोडाटा मोठा आहे. थोडक्यात त्यांचा मी परिचय करून दिलेला आहे. तरी त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांना त्यांचा परिचय लक्षात येईल. त्यांचं कार्य देखील खूप मोठं आहे सरांचं. सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सर्वांना सुप्रभात. मी प्रथमतः मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबेजोगाई येथील कार्यवाह आदरणीय अनिकेत लोहियाजी, enthusiastic and dynamic principal of this college, respected Dr. Prakash Jadavji, my colleague, librarian and the convener of this webinar, Dr. Vanita Mane, and co-convener प्राध्यापक किसन शिनगारे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक जे आज वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी या वेबिनारसाठी आपण उपस्थित आहोत. खरं पाहिलं तर आज कोविड-19च्या या भयानक परिस्थितीमध्ये ज्यावेळेस महाविद्यालयाच्या ग्रंथपाल आणि प्राचार्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांची एक इच्छा होती की समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकासाठी खास करून या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्याचा वापर कशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेता येईल या अनुषंगाने ज्यावेळेस माझ्या पुढे विचार आला तर त्यावेळेस या सगळ्या वेबिनार हा ऑर्गनाइज झाला. म्हणून या महाविद्यालयाच्या कंप्लीट और एंटायर टीमचे
मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी सुरुवात करण्यापूर्वी होस्टला विनंती करतो की माझी स्क्रीन जी आहे ती मला शेअर करण्याची परमिशन द्या. सर तुमच्या समोर शेअर स्क्रीन असा ऑप्शन आहे तिथे समोर दिसतो, त्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला स्क्रीन शेअर करता येईल. एकच मिनिट. दिसते स्क्रीन ऑप्शन आहे. सर आता जसं शेअर केलं होतं तसंच शेअर करा, आम्ही इकडून दाखवतो आणि मग तुम्ही तुमचा पीपीटी शेअर करता, काय प्रॉब्लेम येत नाही. आता जसं शेअर केलं होतं तसंच हवं. हा ओके. निवडा त्याला निवडा. दिसतं का सर? हॅलो सर. हा ओके सर, स्लाइड शो करा इकडचा, म्हणजे फुल स्क्रीन दिसेल आम्हाला पूर्ण. दिसतंय का आता? परफेक्ट सर, परफेक्ट दिसतं ना? ओके ओके, थँक्यू. फ्रेंड्स, आज सध्या जगातील बिलियन्स ऑफ स्टुडंट्स अँड हजारो विद्यापीठ आणि महाविद्यालय या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये एक वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स फेस करत आहेत. आणि त्या अनुषंगानं आज आपण घरी बसून किंवा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून आपल्याला आपला अभ्यास, आपलं अध्ययन कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेसच्या माध्यमातून एक सक्षमपणे कसं करता येईल या अनुषंगानं आज या वेबिनारचा जो विषय आहे तो ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेस, हाऊ इट इज टू बी हेल्पफुल फॉर टीचिंग अँड लर्निंग. म्हणजे अध्ययन आणि अध्ययनासाठी आपल्याला हे जे फ्री ऑफ कास्ट उपलब्ध असलेले ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेस आहेत तर त्याचा आपल्याला या ठिकाणी सर्वार्थाने विचार करायचा. मी या ठिकाणी ज्यावेळेस सकाळी संबंधित ऑर्गनायझरला फोन केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या वेबिनारमध्ये काही ग्रंथपाल मंडळी आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही संशोधक आणि विद्यार्थी आहेत. तर त्या अनुषंगानं ह्या पीपीटीचं प्रयोजन मी केलेलं आहे. फ्रेंड्स, सध्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर इंटरनेटचा वापर हा आपल्याला काही नवीन नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आज एशियन कंट्रीजची जी लोकसंख्या आहे ही सर्वाधिक आहे. आणि म्हणून इंटरनेट वापरणारा जो युजर आहे तर तोही एशियन कंट्रीज मधला 50.3% एवढा हा इंटरनेटचा वापर करणारा युजर हा एशियन कंट्रीज मध्ये आहे. आणि म्हणून त्या खालोखाल युरोपियन कंट्रीज आहेत, 3 नंबरला आफ्रिकन कंट्रीज आहेत, त्यानंतर लॅटिन अमेरिका आहे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य आपण जर पाहिलं तर एशियन कंट्रीज मध्ये 2300 मिलियन पीपल्स आर युजिंग देअर इंटरनेट, फॉलोड बाय युरोपियन कंट्रीज. आणि आपण जर इंटरनेट वर्ल्ड पेनेट्रेशन रेट पाहिला तर आपल्या लक्षात येईल तर लोकसंख्या लक्षात घेता नॉर्थ अमेरिकन हा 94.6% इतका इंटरनेटचा वापर करणारा हा सर्वाधिक
नॉर्थ अमेरिका आहे आणि त्या खालोखाल युरोपियन कंट्रीज आहेत. आपण जर टॉप 20 इंटरनेट कंट्रीज पाहिल्या तर मग लोकसंख्या आणि या अनुषंगाने आपण पाहतो तर चायना हा नंबर 1 वरती आहे, इंडिया नंबर 2 वरती आहे, युनायटेड स्टेट 3 नंबरवरती आहे. अर्थात लोकसंख्या चायनाची जास्त आहे, इंडिया नंबर 2 ला आहे आणि इंटरनेटच्या वापरातही त्या पद्धतीने आहे. सध्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक देश आणि प्रत्येक देशामधील प्रत्येक शैक्षणिक संस्था या स्पर्धेच्या युगामध्ये गुणात्मक शिक्षण कशा पद्धतीनं टिकवून ठेवता येईल या अनुषंगानं प्रत्येक संस्था आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. आपण जे समोर स्लाइड पाहत आहात या स्लाइडच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की वेगवेगळे जे जगातले देश आहेत त्यामधल्या ज्या टॉप 10 कंट्रीज आहेत या टॉप 10 कंट्रीज खास करून रिसर्च प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत, रिसर्च प्रोडक्टिव्हिटी या अनुषंगाने मी सांगतोय की या कुठल्या कंट्रीजच्या लेखकांनी, प्राध्यापकांनी, संशोधकांनी हे जास्तीत जास्त सायंटिफिक पब्लिकेशन मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हे आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये युनायटेड स्टेट हा नंबर 1 वरती आहे. आपण जर पाहिलं तर युनायटेड स्टेटची लोकसंख्या आपण पाहिली तर जगाच्या 4% कमी लोकसंख्या असलेला हा युनायटेड स्टेट आहे. मात्र सायंटिफिक पब्लिकेशन प्रोडक्टिव्हिटी मध्ये युनायटेड स्टेट हा नंबर 1 वरती आहे. चायनाची लोकसंख्या जगामध्ये नंबर 1 वरती आहे आणि जवळपास जगाच्या 18% एवढी लोकसंख्या चायनामध्ये राहते आहे. आणि या चायनाचं सायंटिफिक पब्लिकेशन मधलं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर चायना हा नंबर 2 वरती आहे. आपण नंतर तिसरी कंट्री आपण पाहिली युनायटेड किंगडम अर्थात युके. युकेची लोकसंख्या जगाच्या तुलनेत 1% पेक्षा कमी आहे. मात्र सायंटिफिक पब्लिकेशन मध्ये युके हा नंबर 3 वरती आहे. आपण आपल्या देशाचा अर्थात भारताचा विचार केला, इंडियाचा विचार केला तर इंडियाची लोकसंख्या जगाच्या तुलनेत जवळपास 17% आहे आणि जगामध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने इंडिया हा नंबर 2 वरती आहे आणि सायंटिफिक पब्लिकेशन्स मध्ये इंडिया हा 9 नंबरच्या क्रमांकावरती काम करतो. अर्थात हे सगळं जे स्टॅटिस्टिकल पार्ट आहे, हा जो करंट सिनेरिओ अबाउट सायंटिफिक पब्लिकेशन आपल्याला दिसत आहे तर हे सगळं स्कोपस या इंडेक्सिंग आणि ॲबस्ट्रॅक्टिंग डेटाबेसच्या माध्यमातून हे आपणासमोर मी सादर केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की हा सगळा टॉप 10 कंट्रीज आपण पाहिल्या, पण व्हॉट अबाउट द युनिव्हर्सिटीज विच इज इस्टॅब्लिश्ड इन महाराष्ट्र स्टेट ओनली. आणि आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठ ही त्यामध्ये नंबर 1 वरती आहे. मुंबई विद्यापीठ अर्थात मुंबई विद्यापीठ हे भारतातील पहिलं विद्यापीठ आहे. मात्र सायंटिफिक पब्लिकेशनच्या बाबतीत मुंबई विद्यापीठ हे नंबर 2 वरती आहे. त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद हे नंबर 5 वरती येतं. त्यानंतर 6 वरती नांदेड, 7 वरती जळगाव, 8 वरती अमरावती, 9 वरती सोलापूर आणि 10 वरती SNDT युनिव्हर्सिटी येते. अर्थात हे जे तुम्हाला 2 कॉलम दिसत आहेत, एक स्कोपसच्या माध्यमातून आणि दुसरा इंडियन सायटेशन इंडेक्सच्या माध्यमातून ही सायंटिफिक पब्लिकेशनची प्रोडक्टिव्हिटी ही आपण घेतलेली आहे. फ्रेंड्स, आपण आज सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सतत खेळत असतो. म्हणजे अगदी झोपेतून उठल्यावर मोबाईल आणि झोपतानाही मोबाईल, दिवसभर आपण ह्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काम करतोय, आपण पाहतोय, हाताळतोय, त्याचा वापर करतोय. इंटरनेटच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आज 1.74 बिलियन वेब पेजेस आर देअर. म्हणजे एवढा प्रचंड मोठा हा वेब पेजेस आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. ई जर्नलच्या बाबतीत 50,000हून अधिक आपल्याला ई जर्नल्स आपल्याला आपण पाहू शकता. फ्रेंड्स, मी आता या ठिकाणी काही आपल्याला जे ओपन ऍक्सेस मधल्या जे रिसोर्सेस आहेत
कदाचित आपल्याला काहींना यामधले काही रिसोर्सेस वेल नोन असतील, काहींना पहिल्यांदा पाहत असाल आपण. फ्रेंड्स, विकिपीडिया इज नॉट न्यू टू अस. आपल्याला सगळ्यांना माहित असलेली विकिपीडिया आहे. विकिपीडिया हा अर्थात ज्ञानकोश आहे, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक सर्व विषयांची माहिती या ठिकाणी सिस्टमॅटिक, अगदी सब्जेक्ट वाईज या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. आणि डझन्स ऑफ डिक्शनरीज याच्यासोबत टायअप आहेत. आपण जर पाहिलं, याच्यामध्ये 61,41,000हून अधिक आर्टिकलचा समावेश या विकिपीडियामध्ये आहे आणि 5,11,000हून अधिक टोटल नंबर ऑफ पेजेस या विकिपीडियामध्ये आहेत. आणि टोटल अपलोडेड फाईल आहेत 8,88,000हून अधिक. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, म्हणजे 3,97,00,000हून अधिक युजर्स असलेला हा विकिपीडिया सर्व विषयांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा सोर्स आहे. अर्थात हे सगळे ओपन ऍक्सेस म्हणजे नेमकं काय, तर ओपन ऍक्सेस म्हणजे या ठिकाणी एनीबडी कॅन कॉपी इट, एनीबडी कॅन डाउनलोड, एनीबडी कॅन प्रिंट इट. कुणीही यातला पार्ट कॉपी करू शकतो, प्रिंट काढू शकतो, डाउनलोड करू शकतो. काही ओपन ऍक्सेसच्या बाबतीत या ठिकाणी आपण एडिट पण करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे ओपन ऍक्सेस हे अत्यंत महत्वाचे आहे. दुसरा एक रिसोर्स आहे ज्याचं नाव आहे DOAJ, अर्थात डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स, ज्याच्यामध्ये 15,000हून अधिक ई जर्नल्स आहेत आणि याच्यामध्ये 12,132 सर्चेबल आर्टिकल आहेत. 134 कंट्रीचा सहभाग असलेला हा DOAJ, 15,000 ई जर्नलचा हा DOAJ, 50%हून अधिक यातले ई जर्नल्स हे फुल टेक्स्ट फॉर्म मध्ये आहेत. आता फुल टेक्स्ट म्हणजे नेमकं काय, म्हणजे ज्या जर्नल म्हणजे नियतकालिक, ज्या नियतकालिकाच्या पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत जे नियतकालिक तुम्हाला दिसतं, विजिबल मध्ये आहे, जे डाउनलोड करता येतं, तर अशा प्रकारचे जे फुल टेक्स्ट आहेत हे 50%हून अधिक जर्नल्स तुम्हाला या DOAJ मध्ये फुल टेक्स्ट फॉर्म मध्ये दिसतात. आणि जवळपास 52,57,000 आर्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता बाय सब्जेक्ट, बाय कीवर्ड. आता सहज या ठिकाणी आपण जर DOAJ आपण सब्जेक्ट नुसार सर्च करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या सगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या फील्ड्स या ठिकाणी वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या समोर येतील. त्यामधला आपल्याला जो हवा आहे सब्जेक्ट, अर्थात सोशल वर्क हा सोशल सायन्सेस मध्ये बऱ्याच ठिकाणी सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज या हेड खाली आपल्याला किंवा या प्लॅटफॉर्मच्या अंडर आपल्याला तो सर्च करता येतो आणि त्यामध्ये आपल्या विषयाचे जर्नल्स किती आहेत, नियतकालिका किती आहेत, सर्चेबल आर्टिकल किती आहेत, फुल टेक्स्ट किती आहेत, या सर्वांचा आपल्याला वापर करता येतो. दुसरा सोर्स आहे मित्रहो DOAB, ज्याला आपण म्हणतो डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक, ज्याच्यामध्ये 29,000हून अधिक अकॅडमिक पीअर रिव्ह्यू बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये 390 प्रकाशकांचा यामध्ये समावेश आहे. म्हणून डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक आपण याही ठिकाणी आपली माहिती बाय सब्जेक्ट सर्च करू शकता आणि सोशल वर्कच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. फ्रेंड्स, दुसरा एक सोर्स आहे एल्सेवियर नावाचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा फार मोठा प्रकाशक आहे. त्यांनी 10,793 ई बुक्स आणि 608 ई जर्नल्स हे ओपन ऍक्सेस प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलेले आहे. याही माध्यमातून आपल्या विषयातील वेगवेगळे ई बुक्स, वेगवेगळे ई जर्नल्स आपण या ठिकाणी पाहू शकता. खास करून इकॉनॉमिक्सच्या मित्रांसाठी, इकॉनॉमिक्स मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी रिपेक नावाचा हा जो सोर्स आहे, ज्याला आपण रिसर्च पेपर्स इन इकॉनॉमिक्स म्हणतो, की ज्याच्यामध्ये 2,000 आर्काइव्हचा समावेश आहे, 102 कंट्रीचा समावेश असलेला अत्यंत महत्वाचा सोर्स आहे, ज्याच्यामध्ये 57,000हून अधिक लेखक यामध्ये रजिस्टर्ड आहेत. आणि म्हणून हाही सोर्स खास करून इकॉनॉमिक्ससाठी, अर्थशास्त्र या विषयासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क, ज्याच्यामध्ये सोशल वर्क ही यामध्ये अंतर्भूत आहे, हाही अत्यंत महत्वाचा सोर्स आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट आर्काइव्ह्ज. इंटरनेट आर्काइव्ह्ज हा एक नॉन प्रॉफिट लायब्ररी आहे.
की ज्याच्यामध्ये लाखो फ्री ई बुक्स, मूव्हीज, सॉफ्टवेअर्स, म्युझिक, वेबसाईट्स आणि अशा प्रकारचे अनेक स्वरूपाचं साहित्य तुम्हाला इंटरनेट आर्काइव्हच्या माध्यमातून मिळू शकतं. अर्थात याची वेबसाईट आहे archive.org. तर याही माध्यमातून आपल्याला या गोष्टीचा आधार आपल्याला घेता येऊ शकतो. सॉरी. खास करून जे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक, शिक्षक ज्यांना संशोधनामध्ये रुची आहे, जे PhD चे गाईड आहेत, MPhil चे गाईड आहेत, किंवा जे प्रोजेक्टसाठी गायडन्स करतात, किंवा ज्यांच्या अंडर वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन करत आहेत, अशांसाठी हे समोर दिसतंय NDLTD हे अत्यंत महत्वाचा सोर्स आहे. अर्थात नेटवर्क डिजिटल लायब्ररी ऑफ थेसिस अँड डिझर्टेशन. म्हणजे आज या आपण म्हणतो की जग हे 4 भिंतीमध्ये आलेलं आहे, 4 भिंतीच्या 4 छतात आपल्या एका प्लॅटफॉर्मवरती आलेलं आहे. आपण हे का म्हणतो त्याचं कारण असं आहे मित्र, कारण सध्या आपल्याला कुठंही कुठल्याही देशाला व्हिजिट करायची आवश्यकता नाही, कुठल्याही आंतरराष्ट्रीय लायब्ररीला व्हिजिट करायची गरज नाही. तर प्रत्येकाला आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून, आपल्या लॅपटॉपवरती, आपल्या पर्सनल कम्प्युटरवरती, आपल्या मोबाईलवरती अशा प्रकारच्या इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. NDLTD असा एक सोर्स आहे संशोधकासाठी की ज्यामध्ये 59,55,000हून अधिक थेसिस आणि डिझर्टेशन्स यामध्ये आहेत. अर्थात PhD चे थेसिस आणि PG चे डिझर्टेशन्स याचा अंतर्भाव यामध्ये आहे. आणि फ्रेंड्स, आपण जस्ट मी या ठिकाणी एक उदाहरण म्हणून बिझनेस मॅनेजमेंट पाहिलं तर त्यामध्ये 6,02,144 एवढे थेसिस आणि डिझर्टेशन्स मला दिसले. परंतु मी या ठिकाणी सर्च बाय बिझनेस मॅनेजमेंट असा शब्द टाकलाय आणि बिझनेस मॅनेजमेंट हा शब्द टाकल्यानंतर आपण पाहता जर का बिझनेस मॅनेजमेंट या शब्दाने मला 6 लाखाहून अधिक रिझल्ट मिळतात. मात्र जर बिझनेस मॅनेजमेंट हा शब्द जर मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकला तर मात्र मला फक्त 7,747 एवढेच मला रिझल्ट मिळतात. त्याचं कारण असं आहे, जर का आपण बिझनेस मॅनेजमेंट आपण असा शब्द टाकला तर आपणाला ब्राउजिंग मध्ये काय होतं की बिझनेस या शब्दानेही सर्च केलं जातं, मॅनेजमेंट या शब्दानेही शोधलं जातं आणि बिझनेस मॅनेजमेंट या दोन्हीही शोधलं जातं आणि तुमच्या पुढे भले मोठे संदर्भ दिले जातात, भले मोठे तुम्हाला रिझल्ट दिले जातात. परंतु हे सगळे रिझल्ट हे तुमच्या कामाचे नसतात. त्यातले फार कमी रिझल्ट हे बिझनेस मॅनेजमेंट असा कम्प्लिटली ॲस्पेक्ट घेऊन त्यामध्ये समोर आले जातात. म्हणून जर का आपण बिझनेस मॅनेजमेंट डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकलं तर आपल्या स्पेसिफिक सर्च त्या ठिकाणी होतं आणि म्हणून जे बी स्पेसिफिक की ज्या ठिकाणी बिझनेस मॅनेजमेंट असा शब्द आहे असेच फक्त रिझल्ट तुमच्या समोर येतात. आणि म्हणून 6 लाखाचे रिझल्ट केवळ 7,000वर रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे बी स्पेसिफिक जर आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असेल तर आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये समजा फॉर एक्झाम्पल सोशल वर्क असा शब्द आपण विदाऊट कोटेशन टाकला तर आपल्याला रिझल्ट खूप येतील. परंतु सोशल वर्क हा शब्द जर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकला तर आपल्याला रिझल्ट बी स्पेसिफिक आपल्याला मिळू शकतील. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. तर का आपण NDLTDच्या वेबसाईटला आपण सर्च केलं, व्हिजिट केली तर आपल्याला म्हणजे दररोज वेगवेगळ्या विद्यापीठातून अर्थात जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठातून कोणत्या कोणत्या विषयातून कोणत्या प्रकारचे थेसिस आणि डिझर्टेशनचं सबमिशन होत आहे त्याचं रिसेंट सबमिशन आपल्याला समोर दिसत आहे. दुसरा एक अत्यंत महत्वाचा सोर्स आहे फ्रेंड्स, तो आहे OATD, ओपन ऍक्सेस थेसिस अँड डिझर्टेशन, की ज्यामध्ये 51,53,000हून अधिक या ठिकाणी थेसिस आणि डिझर्टेशन आहेत. याही मध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं स्ट्रॅटेजी आपल्याला अवलंबता येईल आणि या ठिकाणी आपल्याला थेसिस आणि डिझर्टेशनचा वापर आपल्याला करता येईल. हा दुसरा सोर्स. दुसरा जो सोर्स आहे तो आहे शोधगंगा. शोधगंगा हा इंडियन प्रॉडक्ट आहे. हा UGC इन्फ्लिबनेटनी डेव्हलप केलेला शोधगंगा हा थेसिस रिपॉझिटरी आहे. भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठाने
ऍक्सेप्ट केलेले PhDचे थेसिस शोधगंगावरती अपलोड करावे अशा प्रकारचा दंडक UGCने घालून दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर हा 22 सप्टेंबर 2020 चा डेटा आहे. 2,81,643 एवढे फुल टेक्स्ट थेसिस आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. अर्थात यासाठी 463 विद्यापीठांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हवीवर 528 विद्यापीठांनी शोधगंगासोबत MOU केलेला आहे. म्हणजे आपल्याला घरी बसून आपल्याला आपल्या सोशल वर्क मधले थेसिस आपल्याला पाहता येतात. आणि फ्रेंड्स, आपल्याला सब्जेक्ट वाईज आपण सहज गुगलवरती जर गेलात आणि गुगलवरती शोधगंगा आपण टाईप केलं तर आपल्या पुढे जे रिझल्ट येतात त्यामध्ये सब्जेक्ट हे एक फिल्टर येतं आणि बाय सब्जेक्टला आपण सब्जेक्ट सर्चला आपण क्लिक केलं तर आपण त्या ठिकाणी त्याला सोशल वर्क टाकला तर आपल्याला या पद्धतीचे वेगवेगळे फिल्टर्स तुम्हाला दिसतात. त्यामध्ये मी सोशल वर्क या ठिकाणी टाईप केला होता आणि इम्प्लिमेंट सब्जेक्ट कॅटेगरी त्यांनी टाकली सोशल सायन्सेस जनरल आणि सोशल वर्क. या माध्यमातून मी सर्च केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की एकूण 11,423 एवढे रिझल्ट्स फक्त सोशल वर्क याच्या अनुषंगाने आपल्याला मिळू शकतात. म्हणजे फुलटेक्स्ट पद्धतीचे थेसिस म्हणजे सोशल वर्क या विषयामध्ये 11,000हून अधिक थेसिस आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून कुठल्याही संशोधकाला ज्यावेळेस पूर्वाभ्यास करत असतो किंवा रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर हा सेकंड चॅप्टर करायचा असतो किंवा एखाद्या लेखकाला वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये सोशल वर्कच्या वेगवेगळ्या फॅसेटमध्ये वेगवेगळे स्टाईल ऑफ रायटिंग कशा पद्धतीचे आहे याच्यावरती एक अत्यंत चांगल्या प्रकारचं हेल्दी स्वरूपाचं रिसर्च पेपर दे कॅन राईट अँड दे कॅन सबमिट देअर सच टाईप ऑफ स्कॉलरली रिसर्च पेपर टू एनी स्कॉलरली जर्नल्स. म्हणून अशा पद्धतीचे आपल्याला अत्यंत महत्वाचे सोर्सेस या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. फ्रेंड्स, ज्या संशोधक विद्यार्थ्यांना खास करून आर्थिक गोष्टीमध्ये रुची आहे, वर्ल्ड बँकचा पूर्ण जेवढे काही पब्लिकेशन्स आहेत वर्ल्ड बँकेचे सगळे पब्लिकेशन्स openKnowledge.worldbank.org यावरती आपल्याला ओपन नॉलेज रिपॉझिटरीच्या माध्यमातून सर्व आपल्याला पाहता येऊ शकतात. ज्यांना एखाद्या वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या स्टेटच्या बाबतीत लोकसंख्येचा अभ्यास करायचा असेल किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या आणि MPची लोकसंख्या किंवा महाराष्ट्रासोबत अन्य वेगवेगळ्या राज्यांची लोकसंख्या या पद्धतीनं तुलनात्मक ज्यावेळेस अभ्यास करायचा असतो तर त्यावेळेस किंवा आपल्याला पॉप्युलेशन बाय जेंडर किंवा पॉप्युलेशन बाय कॅटेगरी किंवा पॉप्युलेशन बाय झोन ज्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करू इच्छिता त्या सगळ्या प्रकारची उत्तरं तुम्हाला www.censusindia.gov.in वरती आपल्याला मिळू शकतात. म्हणून हे खास करून भारताची जनगणना हा कम्प्लीट या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यांना दुर्मिळ ग्रंथामध्ये फार रुची आहे त्यांच्यासाठी rarebookroom.org. आपल्याला जर शेक्सपियर मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कम्प्लीट शेक्सपियर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुम्हाला फ्रँकलिन मध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला कम्प्लीट फ्रँकलिन या ठिकाणी मिळेल. सांगण्याचं तात्पर्य आहे या ठिकाणी हजारो रेअर बुक्स तुम्हाला या ठिकाणी rarebookroom.org यावरती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. दुसरा आहे ओपन ऍक्सेस बुक्स दॅट इज OAPN.org. याच्यामध्ये आपण गेला तर आपण यू कॅन सर्च बाय कीवर्ड्स, यू कॅन सर्च बाय सब्जेक्ट्स या पद्धतीने आपण सर्च करू शकता आणि आपल्या विषयातली खास करून जे उपलब्ध असले ओपन ई बुक्स आपल्याला पाहता येतात. डिजिटल पब्लिक लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजे अमेरिकेची डिजिटल पब्लिक लायब्ररी सर्व जगासाठी खुली आहे. 1,31,00,000हून अधिक आयटम्स या लायब्ररीमध्ये, या आर्काइव्हमध्ये, या म्युझियममध्ये उपलब्ध आहेत आणि एनीबडी कॅन ऍक्सेस दॅट डिजिटल पब्लिक लायब्ररी ऑफ अमेरिका. दुसरा एक अत्यंत महत्वाचा सोर्स आहे ई बुक्स बाय प्रोजेक्ट गटेनबर्ग. याच्यामध्येही आपल्याला दुर्मिळ ग्रंथांचा अत्यंत चांगल्या दुर्मिळ ग्रंथांचा समावेश या ठिकाणी आहे आणि त्याचाही वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. आणि याच्यामध्ये जवळपास 50,000हून अधिक अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स ई बुक्स तुम्हाला प्रोजेक्ट गटेनबर्ग मध्ये आपल्याला प्रोजेक्ट गटेनबर्गच्या लायब्ररीमध्ये आपल्याला मिळू शकतो. फ्रेंड्स, हा सोर्स आहे
नॅशनल डिजिटल लायब्ररी, अर्थात भारताची डिजिटल लायब्ररी आहे. आपण ndl.iitkgp.ac.in याच्यावरती आपण गेलात तर आपल्याला 4,86,00,000 अधिक आयटम्स या ठिकाणी आपल्याला, त्यामध्ये ई बुक्स असतील, जर्नल्स असतील, थेसिस रिपोर्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे कंटेंट्स तुम्हाला याच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायस्कूल पासून ते PG पर्यंतचे सगळ्या प्रकारचं लिटरेचर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण जर पाहिलं स्टडी ॲट होम या सदराखाली या ठिकाणी ह्युमॅनिटीज दिलेला आहे. ह्युमॅनिटीमध्ये तुमचा सोशल वर्क येऊ शकतो आणि आपण हा क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. खास करून त्यांनी कोविड-19 रिसर्च रिपॉझिटरी हा एक स्वतंत्र त्यांनी या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे अशा प्रकारचे किंवा फीचर याचे एवढे विशेष काही वैशिष्ट्ये आहेत तर त्याही अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी, अर्थात या ठिकाणी बर्थ सेंटनरी ऑफ सत्यजित राय, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे जेवढं काही साहित्य करोडोच्या संख्येनं या नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे, तर हे सगळं साहित्य तुम्हाला अगदी कुणालाही तुम्हाला डाउनलोड करता येतं, प्रिंट काढता येतं, कॉपी करता येतं. योजना हे अर्थात शासनाचं नियतकालिक आहे आणि म्हणून खास करून योजना ही सगळ्यासाठी उपलब्ध आहे, ओपन टू ऑल आहे. योजना.gov.in वरती आपल्याला मिळू शकतं. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या बाबतीत आपल्याला employmentnews.gov.in यावरती आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूज आपल्याला पाहता येतो आणि ज्यांना ज्यांना भारतामध्ये कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये, कुठल्या कुठल्या एजन्सीमध्ये, मग ते ज्या काही खाजगी असतील, शासकीय असतील, ज्या ठिकाणी संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत, त्या सगळ्या नोकरीच्या संधी आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतात. फ्रेंड्स, म्हणजे पहिल्या अगदी नोबेल प्राइज इंटरनेट पासून ते आजपर्यंतचे जेवढे काही नोबेल प्राइज विनर आहेत तर त्यांची ही खास करून आर्काइव्हल डेटाबेस आहे. म्हणून नोबेल प्राइज इंटरनेट आर्काइव्ह आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आणि प्रत्येक नोबेल प्राइज मिळणाऱ्या प्रत्येकांचं या ठिकाणी थोडक्यात चरित्रात्मक माहिती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. आणि नोबेल प्राइज अर्थातच लिटरेचर या विषयामध्ये, फिजिक्स या विषयामध्ये, केमिस्ट्री या विषयामध्ये, पीस इकॉनॉमिक्स या विषयामध्ये, फिजिओलॉजी या विषयामध्ये, मेडिसिन या विषयामध्ये दिलं जातं. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला ह्या वेगवेगळ्या विषयातले जेवढे काही नोबेल प्राइज विनर आहेत याच्यावरती आपल्याला छोटा प्रोजेक्ट करता येतो आणि त्यावरती आपल्याला इयर वाईज प्रोजेक्ट करता येतो. एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करून कॉलेजला सबमिट करू शकतो की जो प्रोजेक्ट हे वाचकांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. दुसरा आहे www.freeebooks.net. हा अत्यंत महत्वाचा फ्री ई बुकसाठी आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे कॅटेगरीज दिलेल्या आहेत. या कॅटेगरीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुस्तकांचं या ठिकाणी सर्चिंग करू शकतो, ब्राउजिंग करू शकतो. फ्रेंड्स, मराठी ई बुकसाठी www.rasik.com, अर्थात या ठिकाणी आपण हे होम पेज जर पाहिलं तर या ठिकाणी विनय देसाई, प्रकाश वैद्य, शैलजा नांदेडकर असे वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांचे जे मराठीमधले ई बुक्स आहेत तर त्यासाठी आपल्याला ही अत्यंत महत्वाची साईट आपल्याला आहे. मराठी विश्वकोश अर्थात हा ज्ञानकोश आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी संपादित असलेला 20 खंडामध्ये उपलब्ध असलेला हा मराठी विश्वकोश सगळ्यांसाठी खुला आहे. आपल्याला प्रिंट किंवा ऑफलाईन माध्यमाच्या मोडमधून जर आपल्याला हा 20 खंड शोधायचे असतील आणि एखादी माहिती 20 खंडातून जर माहिती शोधायची असेल तर आपल्याला फार वेळ जातो. मात्र या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला एखादी स्पेसिफिक कन्सेप्ट, एखादी स्पेसिफिक संज्ञा, संकल्पना आपण अल्फाबेटिकली किंवा ब्राउजिंग स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण सहजगत्या आपण शोधू शकतो आणि आपल्याला ती मिळू शकते. दुसरा आहे मराठी बुक्स ऑन अँड्रॉइड, अर्थात साहित्यचिंतन.com. श्यामची आई अर्थात साने गुरुजीचे सगळे बुक्स तुम्हाला या ठिकाणी साहित्यचिंतन.com वरती उपलब्ध आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वरती सुद्धा तुम्हाला हे डाउनलोड करता येतात. म्हणून हे अत्यंत महत्वाचा सोर्स आपल्याला आहे. MIT ओपन कोर्सवेअर मध्ये अर्थात सगळ्या प्रकारचे कोर्स मटेरियल, सगळ्या विषयाचं कोर्स मटेरियल अर्थात 2260
वेगवेगळ्या डिसिप्लिन मध्ये असलेलं हे कोर्स मटेरियल आपल्याला ओपन आहे, सगळ्यासाठी खुलं आहे. आणि म्हणून याही ठिकाणी मराठी ओपन कोर्सवेअर आपण जर त्या वेबसाईटला व्हिजिट केली तर आपल्याला हे सब्जेक्ट वाईज तुम्हाला सर्च करता येतं आणि आपल्याला सोशल सायन्स किंवा सोशल अँड ह्युमॅनिटीज याच्यामध्ये आपला सोशल वर्क मिळू शकतो आणि त्याही ठिकाणी आपल्याला ही माहिती आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते. बाय डिपार्टमेंट तुम्ही सर्च केलात तरीही तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळू शकते. दुसरा अत्यंत महत्वाचा जो कोर्सवेअर आहे तो आहे EPG पाठशाला. हा आपला इंडियन प्रॉडक्ट आहे आणि या इंडियन प्रॉडक्ट मध्ये अर्थात UGC इम्प्लिमेंटनी डेव्हलप केलेला आणि आपण यासाठी epgp.implement.ac.in या वेबसाईटला आपण जर भेट दिली तर आपल्याला या पद्धतीचं होम पेज EPG पाठशाळेचं दिसेल. आणि मित्र हो, यामध्ये 22,000हून अधिक सब्जेक्ट्स प्लस मॉड्यूल्स, टेक्स्ट आणि व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. म्हणजे मला सांगा, यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्ट सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला या EPG पाठशाळेमध्ये आपल्याला माहिती मिळते. आपला इंटरेस्ट आहे सोशल वर्कमध्ये. आपण सोशल वर्क जरी शोधला तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी सोशल वर्क एज्युकेशन आणि याच्यामध्ये 487 एवढे वेगवेगळ्या प्रकारचे सोशल वर्क एज्युकेशन मधील सब्जेक्ट, मॉड्यूल्स, टेक्स्ट आणि व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहेत. आणि म्हणून आपण जर त्यावरती क्लिक केलात तर आपल्याला सोशल वर्क मधील हे जे 487 वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे मॉड्यूल्स, टेक्स्ट आणि व्हिडिओज आहेत, तर आपल्याला त्यामध्ये आपण पाहतो आहोत हिस्ट्री आणि फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क यामध्ये 30 आयटम आहेत. वर्क विथ इंडिव्हिज्युअल अँड फॅमिलीज यामध्ये 34 आयटम्स आहेत. वर्क विथ ग्रुप्स यामध्ये 22. म्हणजे अशा पद्धतीनं रुरल डेव्हलपमेंट असेल, मेंटल हेल्थ असेल, सोशल पॉलिसी असेल, जे सगळ्या प्रकारचे 487 डॉक्युमेंटचं हे अत्यंत सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करून आपण ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे तो आपण त्याला क्लिक करू शकता आणि आपण तो पाहू शकता, डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला कॉपी करता येतं आणि प्रिंट काढता येतं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सगळी पुस्तकं सध्या सगळ्यांसाठी खुली आहेत. सगळ्यांसाठी एनीबडी कॅन ऍक्सेस ॲज अन ओपन ऍक्सेस. आणि अर्थातच जसं YCMO आहे तसंच इग्नो, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी याही विद्यापीठाचे सर्व पब्लिकेशन्स त्यांनी आपल्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे. आपल्या विषयाचे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर अत्यंत महत्वाचा असा सोर्स आहे COE.maharashtra.gov.in. आपल्या सर्वांना माहिती आहे की भाषा संचालनालय मुंबईला आहे आणि मुंबईला असलेलं भाषा संचालनालय या ठिकाणी त्यांनी जे प्रकाशित केलेले वेगवेगळ्या परिभाषा कोश आहेत, हे परिभाषा कोश हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून सर्व विषयाला वाहिलेले जवळपास 45हून अधिक PDF फाईल्स त्यांनी या COE.maharashtra.gov.in वरती टाकलेले आहेत. म्हणून याही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि हे कुठले कुठले त्यांचे प्रकाशित प्रकाशन आहेत? शासन व्यवहार कोश आहे, न्याय व्यवहार कोश आहे, पदनाम कोश आहे, औषध शास्त्र, मानसशास्त्र, धातुशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषीशास्त्र, त्यानंतर वृत्तपत्र विद्या, समाजशास्त्र परिभाषा कोश, अर्थशास्त्र, वाणिज्य, असे वेगवेगळ्या विषयातली सगळ्या प्रकारचे कोर्स परिभाषा कोश तुम्हाला या ठिकाणी. आणि ते कोणत्या वर्षी प्रकाशित केले तर हे सगळे परिभाषा कोश फुल टेक्स्ट मध्ये आपण ते डाउनलोड करू शकता, कॉपी करू शकता, प्रिंट करू शकता. म्हणून हे सगळ्या प्रकारचे अगदी म्हणजे शासन व्यवहार शब्दावली असेल, प्रशासन वाक्प्रयोग असेल, राजभाषा परिचय असेल, शुद्ध लेखन नियमावली असेल, मराठी लघुलेखन असेल, मराठी टंकलेखन प्रवेशिका असेल, शासन मराठी शासन व्यवहारात मराठी कशी, त्याच्यातले समाशा कोणत्या आहेत ते असेल, किंवा प्रशासनिक लेखन, प्रशासनिक लेखनमध्ये म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं एखाद्या फाईलवरती शेरा कसा मारायचा यासाठी प्रशासनिक लेखन हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आपल्या सर्वांसाठी या COE.maharashtra.gov.in वरती उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी काही त्याचे स्नॅपशॉट घेतलेले आहेत, ते आपण स्नॅपशॉट पाहू शकता. आणि या प्रत्येक ग्रंथामधील कुठलीही इन्फॉर्मेशन आपण
अगदी तुम्ही या ठिकाणी A to Z अतज्ञ या पद्धतीने आपण ती सर्च करू शकता आणि म्हणून हे सगळे सोर्सेस आपल्या सर्वांसाठी खुले आहेत. म्हणून आपण या खास करून भाषा.महाराष्ट्र.gov.in या ठिकाणी भूगोलशास्त्र दिला तर भूगोलशास्त्र हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स ऑथेंटिक डॉक्युमेंट आहेत. मग तुम्ही म्हणाल की ओपन ऍक्सेस म्हणजे ऑथेंटिक सगळंच असतं का, हे तुम्हाला गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट वेबसाईटनं आणि खास करून शासनाने प्रकाशित केलेले हे सर्व ग्रंथ आहेत, अत्यंत ऑथेंटिक असलेले हे ग्रंथ आहेत आणि म्हणून या सर्व ग्रंथांचा वापर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी करू शकता आणि म्हणून हे सगळे परिभाषा कोश हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि मला वाटतं की हे सगळ्या प्रकारचे कोश हे तुमच्या उपयोगी पडू शकतात. फ्रेंड्स, एक खास करून हा सोशल वर्कच्या अनुषंगानं समाजकार्य महाविद्यालयानं ऑर्गनाईज केलेला हा वेबिनार आहे आणि म्हणून या अगोदरच्या स्लाइड्समध्ये बहुतांशी मी सोशल वर्क हा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही हे आणखीन ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून खास करून आमच्या नॉलेज रिसर्च सेंटरमधील जे इन्फॉर्मेशन सायंटिस्ट आहेत गजानन खिस्ते यांनी अत्यंत मेहनतीनं अत्यंत म्हणजे वेळ देऊन हे सगळे सोर्सेस, मग याच्यामध्ये ऑनलाईन ई बुक असेल, ऑनलाईन डिक्शनरीज असतील, PhD थेसिसच्या रिपॉझिटरी असतील, ई जर्नल्स असेल, स्टडी मटेरियल असेल, व्हिडिओ लेक्चर्स असेल की जे सोशल वर्कच्या संबंधित आहे, हे सगळं सोशल वर्क रिलेटेड असलेलं सगळं लिटरेचर आपल्याला या पुढील स्लाइडमध्ये आपल्याला पाहता येईल. फ्रेंड्स, हे आहे सोशल वर्क सिलेक्टेड ऑनलाईन ई बुक्स आणि या प्रत्येक ठिकाणी म्हणजे पुस्तकाचं नाव आहे समाजकार्य आणि त्याची लिंक दिलेली आहे. म्हणजे आपण हे लिंक क्लिक केली तर आपल्याला डायरेक्ट ते पुस्तक ओपन होईल. समाजकार्य इतिहास दर्शन एवं प्रणाली है, समाज में स्त्रियों का स्थान और कार्य, समाज का मनोविज्ञान, सामाजिक अनुसंधान, समकालीन भारत में सामाजिक समस्याएं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे ई बुक हे ओपन ऍक्सेसच्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्यातले सिलेक्टेड गोष्टी या ठिकाणी कंपाईल करून तुमच्या पुढे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. फ्रेंड्स, मी मगाशी म्हटलं DOAB, या DOAB मध्ये अर्थात डायरेक्टर ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स मध्ये सोशल वर्क वरती ही लिंक आहे आणि ही लिंक क्लिक केली तर फक्त सोशल वर्कचे ई बुक्स आपल्या समोर येतात. ओपन लायब्ररीमध्ये सोशल वर्कचे जेवढे काही ई बुक्स आहेत फक्त ही लिंक टाकली तर फक्त सोशल वर्कचेच फक्त ई बुक्स तुमच्या समोर येतात. प्रोजेक्ट गटनबर्ग मध्ये कोणते कोणते ई बुक्स आहेत त्यासाठी ही लिंक आहे, तेच फक्त ई बुक्स तुमच्या समोर येतील. खास करून सोशल वर्कच्या वेगवेगळ्या डिक्शनरीज कुठल्या कुठल्या आहेत तर त्यामध्ये मग डिक्शनरी ऑफ सोशल वर्क आपण या लिंकला क्लिक केलं तर आपल्याला फक्त डिक्शनरी ऑफ सोशल वर्क आपल्याला मिळू शकेल. समाजकार्य परिभाषा कोश जे आता मगाशी म्हटलं भाषा संचालनालय यांनी प्रकाशित केलेला कोश, आपण फक्त एवढी लिंक टाकली तर डायरेक्ट तो परिभाषा कोश समाजकार्याचा परिभाषा कोश ओपन होईल. आता ह्या ज्या लिंक आहेत ह्या थेसिस आणि डिझर्टेशन्स, खास करून सोशल वर्क या विषयातले सगळे थेसिस मग वेगवेगळ्या जगामधल्या इंटरनॅशनल आणि नॅशनल थेसिस रिपॉझिटरीच्या माध्यमातून आपल्याला हे पाहता येतात. म्हणून NDLTD असेल अर्थात नेटवर्क डिजिटल लायब्ररी ऑफ थेसिस अँड डिझर्टेशन असेल, ओपन ऍक्सेस थेसिस अँड डिझर्टेशन असेल, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग डार्ट असेल, डार्ट युरोप असेल, युरोपियन कंट्रीजमध्ये थेसिस अँड रिपॉझिटरीज, कॉलेज ऑफ सोशल अँड बिहेवियरल सायन्स, सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लिंक्स दिलेले आहेत. या लिंकला आपण क्लिक केलं तर फक्त NDLTD वरती थेसिस ओपन होतील. त्याच पद्धतीनं स्कॉलर कॉमन्स, PDX स्कॉलर, मिनर्वा, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न, युनिव्हर्सिटी ऑफ, हे सगळे ह्या सगळ्या एडिनबर्ग रिसर्च आर्काइव्ह, हे सगळ्या प्रकारच्या ज्या रिपॉझिटरीज आहेत आणि त्या प्रत्येकाचे खास करून हे लिंक देण्याचं कारण काय, सोशल वर्कच्या अनुषंगानं ही फक्त लिंक्स आहेत. म्हणून हे सगळ्या म्हणजे जगातील वेगवेगळे विद्यापीठ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल रिपॉझिटरी असतील त्यामध्ये असलेले थेसिस आणि डिझर्टेशन्स सोशल वर्कमध्ये, तर ह्या सगळ्या लिंक्स आपल्याला पाहता येतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे जवळपास 19 थेसिस आणि डिझर्टेशनच्या रिपॉझिटरीच्या या लिंक खास करून सोशल वर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहता येऊ शकतात.
तर आपण ई जर्नल्स मध्ये आणि रिसर्च पेपर फक्त सोशल वर्क मध्ये इंटरेस्टेड आहात तर ह्या सगळ्या लिंक्स आहेत. म्हणजे SOCARXIV पेपर्स याच्या अनुषंगानं हा जो आहे हा लिंक आहे ज्याच्यामध्ये फक्त सोशल वर्क आहे. रिझल्ट सेज फाउंडेशन ऑफ जर्नल ऑफ सोशल सायन्सेस या ठिकाणी लिंक दिलं आहे. सोशल वर्क अँड सोसायटी इंटरनॅशनल ऑनलाईन जर्नल्स त्याची लिंक आहे. टेलर अँड फ्रान्सिस इंटरनॅशनल लेवलचा प्रकाशक आहे, त्याचे ओपन ॲक्सेस आर्टिकल्स आणि त्यामध्ये ते पण फक्त सोशल वर्क मधले ते पण उपलब्ध आहे. DOAJ मध्ये जेवढे काही जर्नल्स आहेत डायरेक्टर ऑफ ओपन ॲक्सेस सोशल वर्कचे त्याच्या ह्या लिंक आहे. आणि सोशल वर्क रिलेटेड आर्टिकल्स किती आहेत DOAJ मध्ये त्याची ही लिंक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो तर हे ई जर्नल्स ॲडव्हान्सेस इन सोशल वर्क किंवा जर्नल ऑफ सोसायटी फॉर सोशल वर्क अँड रिसर्च, जर्नल ऑफ इंडिजिनियस सोशल डेव्हलपमेंट, जर्नल ऑफ सोशल वर्क एज्युकेशन प्रॅक्टिस, जर्नल ऑफ सोशलॉजी अँड सोशल वर्क, ही सगळ्या प्रकारचे जर्नल्स या ठिकाणी त्याच्या लिंक्स आपल्याला पाहता येऊ शकतात. लिंक दिलेली आहे, खास करून MSW साठी लिंक दिलेली आहे, BSW साठी लिंक दिलेली आहे, BASO ची लिंक दिलेली आहे. इग्नोयू स्टडी मटेरियल खास करून MSWचं मटेरियल की जे हिंदीमध्ये उपलब्ध आहे त्याची लिंक दिलेली आहे. इग्नोचं BSWचं स्टडी मटेरियल जे हिंदीमध्ये आहे ते लिंक दिलेले आहे. ई ज्ञान कोर्सची लिंक दिलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या लिंक्स आपल्याला MSW आणि BSW या अनुषंगानं ई ज्ञान कोर्समध्ये किंवा इम्प्लिमेंटच्या EPG पाठशालामध्ये किंवा UGCच्या जे विद्यार्थी नेट परीक्षा देण्याच्या इंटरेस्टमध्ये आहेत त्याचे क्वेश्चन पेपर्स, सोशल वर्कचे फक्त क्वेश्चन पेपर्स त्याची लिंक्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे हे अत्यंत महत्वाचे अशा पद्धतीचे हे वेगवेगळे सोर्सेस आपल्या सर्वांना अत्यंत हेल्दी वातावरणामध्ये घेऊन जाण्यासाठी आणि तुमचं अकॅडमिक हे अत्यंत स्ट्रॉंग करण्यासाठी आणि ज्यांच्यामध्ये लेखक दडलेला आहे त्यांना अत्यंत चांगलं लिखाण करण्यासाठी, हेल्दी रायटिंग करण्यासाठी किंवा एखाद्याला फारच अत्यंत उपयुक्त असं किंवा क्वालिटीचं लिखाण करायचं आहे त्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे नियतकालिक जे आहेत खास करून जे इंटरनॅशनल पब्लिशरच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे, जे नियतकालिक स्कोपस असेल किंवा वेब ऑफ सायन्स असेल किंवा इंडियन सायटेशन इंडेक्स असेल किंवा UGCनं तयार केलेले केअर लिस्ट ऑफ जर्नल्स असेल, यामध्ये ज्यांना लेख प्रकाशित करायचे आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं ओपन ॲक्सेस ई मटेरियल हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी सोशल वर्कचे फक्त व्हिडिओ लेक्चर्स कुठले आहेत. फॉर एक्झाम्पल सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन याचे व्हिडिओ लेक्चर्स, ओरिजिन अँड ग्रोथ ऑफ सोशल वर्क प्रोफेशन याचे, समाजीकरण याचे व्हिडिओज, ई ज्ञान कोर्समध्ये स्कूल ऑफ सोशल वर्कचे व्हिडिओ, म्हणजे याचंही बायफर्गेशन करून या ठिकाणी दिलेलं आहे की जे सोशल वर्कसाठीच फक्त उपयोगी पडू शकेल. आणि म्हणून फ्रेंड्स मी खऱ्या अर्थानं म्हणजे आज या मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचं खूप धन्यवाद त्यांना देतो, कारण अत्यंत चांगल्या पद्धतीचा वेबिनार खास करून सोशल वर्कसाठी त्यांनी ऑर्गनाईज केला की जो आपल्या सर्व विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरू शकेल. कारण आज झालं काय की कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये कॉलेजेस बंद आहेत, विद्यापीठं बंद आहेत आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत. आपल्याला माहिती आहे आता ऑनलाईन परीक्षेचं पण सध्या वारं वाहत आहे, त्या पद्धतीनं सगळे विद्यार्थी आज सध्या काम करत आहेत. म्हणून त्या अनुषंगाने हे सपोर्टिंग लिटरेचर जे आहे म्हणजे कुणालाही या ठिकाणी म्हणजे बोलण्यास संधी नसावी की आमचं संस्थाकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही हे खरेदी करू शकत नाही, ते खरेदी करू शकत नाही. मला मान्य आहे की अनेक डेटाबेसच्या बाबतीत जे स्कॉलरी डेटाबेस आहेत त्यांच्या बाबतीत की त्या ठिकाणी बजेट लागतं, परंतु असं बरंचसं स्कॉलर लिटरेचर की जे ओपन ॲक्सेसच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि म्हणून हे ओपन ॲक्सेस माध्यमातून जे लिटरेचर उपलब्ध आहे त्यामध्ये जर्नल असेल, त्यामध्ये ई बुक्स असतील, त्यामध्ये थेसिस असेल, त्यामध्ये डिझर्टेशन असेल, त्यामध्ये व्हिडिओ असतील, त्यामध्ये लेक्चर्स असतील, त्यामध्ये कोर्स मटेरियल असेल, हे सगळ्या प्रकारचं लिटरेचर आपल्याला ओपन ॲक्सेस मुवमेंटच्या माध्यमातून, कारण आज आपण पाहतोय की जगभरामध्ये सगळ्या प्रकारचे शासन हे ओपन मुवमेंटच्या बाबतीत हे अग्रेसर आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपलं इंडियन गव्हर्नमेंट असेल किंवा आपलं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट असेल त्याही बाबतीत हे आघाडीवर आहे. आणि म्हणून सर्व प्रकारचं हे लिटरेचर आपल्या सर्वांसाठी खुलं आहे आणि याचा सर्वांनी जास्तीत जास्त वापर करावा आणि आपण या इंडियाचं अत्यंत सक्षम असं एक नागरिक बनून, सक्षम असा लेखक बनून, सक्षम प्राध्यापक, सक्षम विद्यार्थी या ओपन ॲक्सेस लिटरेचरच्या माध्यमातून आपण बनू शकाल
एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या एंटायर टीमचं मी अंतःकरणपूर्वक मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, ज्यांच्या माध्यमातून मी आज तुमच्या सर्वांच्या समोर आज माझे जे काही मनोगत आहे, खास करून ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेस ड्युरिंग कोविड-19च्या अनुषंगानं मी आपणासमोर मांडण्याचा अत्यंत तोडका प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपण सर्वांनी हे सगळं मन लावून ऐकलं पाहिलं त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण सर्वांना छान माहिती दिली. प्रश्न येत आहेत सर? हा, बिलकुल. प्रश्न व्हॉट आर द रिसेंट चेंजेस इन UGC केअर लिस्टेड जर्नल्स अँड पीर रिवाइड जर्नल्स? सर, रमा पांडे मॅडम यांचा प्रश्न आहे. प्राध्यापक रमा पांडे मॅडम. Okay, okay, okay. This is a very good question, madam, which you have asked me, because I think you are completely aware about that the UGC care list of journals and UGC care list covers complete advisory committee, and the meeting of advisory committee regularly conducted, and after 6 months they have updated their list. जे दर 6 महिन्याला UGCचं केअरची जी टीम आहे ती प्रत्येक विषयामध्ये, फॉर एक्झाम्पल, इफ देर आर व्हेरी क्वालिटेटिव्ह जर्नल्स in Marathi language or Hindi language, but if that journal is not inserted in UGC care list, you can submit that details, bibliographic details to the care list, and definitely after 6 months, because after regularly 6 months they have conducted their meetings, आणि त्या अनुषंगाने वाटतं पुणे विद्यापीठाकडे याची जबाबदारी दिलेली आहे, आणि त्या अनुषंगाने आपण जर का आपलं एखादा जर्नल त्यामध्ये नसेल तर आपण त्या ठिकाणी सबमिट करू शकता, मग ते मराठी असो किंवा हिंदी असो किंवा इंग्लिशमध्ये असेल. हा एक पार्ट. म्हणून आपण UGC केअर लिस्टला आपण जर गेला तर आपल्याला लक्षात येईल की UGC केअर लिस्टमध्ये स्कोपस मधले आणि वेब ऑफ सायन्स मधले सगळे जर्नल्स हे त्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत. त्याच्याशिवाय मग इंडियन सायटेशन इंडेक्समध्ये जे जर्नल्स आहेत आणि विद्यापीठाने रिकमेंड केलेले जर्नल्स यावरती त्यांची कमिटी काम करते, आणि त्यानंतर जी कोर कमिटी आहे UGCची, फायनल जी अथॉरिटी आहे त्यांची, त्यावरती त्यांचा डिसिजन हा फायनल असतो. फक्त या ठिकाणी मला हे एकच सांगू इच्छितो की जर्नलच्या बाबतीत ते जर्नल हे रेग्युलरली पब्लिश असलं पाहिजे, ते पीअर रिव्ह्यू असलं पाहिजे, त्याचं वेबसाईट अपडेट असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याला इम्पॅक्ट फॅक्टर असेल, सगळ्या गोष्टी अगदी, आणि त्याला एडिटोरियल बोर्ड हा इंडिपेंडंट, इट मे बी अब्रॉइड ऑर द इंडियन, ह्या सगळ्या गोष्टी अगदी ट्रान्सपरंटली त्या ठिकाणी त्यांच्या ज्या फॉर्मॅटमध्ये जर माहिती असेल तर त्या पद्धतीनं ते सर्च करून ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करतात. आणि म्हणून सोशल वर्कमध्ये सुद्धा आपल्याला अगदी डझन्स ऑफ journals are made available within the social workers. सगळ कुलकर्णींचा प्रश्न आहे सर. प्लॅगॅरिझम बद्दल सांगावेत सर. मी व्यवस्थापन शास्त्रात संशोधन करत आहे. ओके. प्लॅगॅरिझम हा विषय अत्यंत मोठा आहे मॅडम. फार चांगला क्वेश्चन आहे आपला. प्लॅगॅरिझमच्या बाबतीत सध्या टू अवॉइड द कॉपी अँड पेस्ट कल्चर, त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया UGC आणि त्या माध्यमातून इम्प्लिमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीचा रोल अदा करत आहे. आणि म्हणून सध्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा रेग्युलेशन 2018 की जो गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये प्रकाशित झालेला आहे खास प्लॅगॅरिझमसाठी, तर तो आपण जरूर वाचावा. परंतु त्यामध्ये ज्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत प्लॅगॅरिझमच्या, तर त्या या आता प्लॅगॅरिझम हा शब्द तसा म्हणजे खरं पाहिलं तर तो अलाउडच नाही. प्लॅगॅरिझमच्या ऐवजी जो सिमिलॅरिटी हा शब्द आहे, सिमिलॅरिटी अर्थात जे साम्य आहे, आपण जे लिखाण करतो त्यामध्ये जे साम्य आहे तर ते साम्य किंवा सिमिलॅरिटी अप टू 10% एवढीच अलाउड आहे UGCच्या रेग्युलेशन 2018 नुसार. आणि जर 10% ते 40% असेल तर त्याच्या वेगळ्या गाईडलाईन्स आहेत. 40 ते 60%च्या वेगळ्या गाईडलाईन्स आहेत, आणि 60% पेक्षा अधिक
जर तुमची सिमिलॅरिटी असेल तर अर्थातच तो डिबार होतो, पण 40 ते 60% मध्ये जर तुमचं सिमिलॅरिटी इंडेक्स असेल तर आपल्याला रिसबमिट करता येतं, त्यामध्ये रिव्हिजन करून आपल्याला रिसबमिट करता येतं. तर अशा प्रकारचं थोडी पनिशमेंट त्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यासाठी मात्र एक डिपार्टमेंटल लेवलची एक कमिटी असते, ती अगोदर सगळं रिपोर्ट तयार करते, जे काय हे प्रॉपर जस्टिफिकेशन नेमकं देण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट लेवलची कमिटी करते. आणि त्यानंतरचा वरचा पार्ट आहे इन्स्टिट्यूशनल लेवलची कमिटी आहे, की ज्याचे चेअरमन हे साधारणतः प्रो व्हाईस चान्सलर किंवा व्हाईस चान्सलर असतात, आणि डिपार्टमेंटल लेवलची जी कमिटी आहे त्याचे चेअरमन हे डिपार्टमेंटचे हेड असतात. त्यामध्ये एक एक्सपर्ट असतो आणि त्यामध्ये एक प्लॅगरिझमचा जाणकार असतो. मात्र दोन्ही कमिटीमध्ये प्लॅगरिझम जाणकार सध्या आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की सध्या विद्यापीठ लायब्ररियन हे प्लॅगरिझमचं जे काही अँटी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर काम आहे तर हे सगळं सध्या भारतामध्ये पाहत आहेत. त्यामुळे सध्या युनिव्हर्सिटी लायब्ररियन हा दोन्हीही कमिटीमध्ये साधारणतः काम करतात. आणि त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत अप टू 10% सिमिलॅरिटी अलाउड आहे. 10%च्या पुढे जर सिमिलॅरिटी असेल तर आपल्याला अलाउड नाही, आणि मग तुम्हाला तो मिनिमाइज करावा लागेल. अर्थातच ही एक प्रकारची अत्यंत चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी आहे की त्या संशोधकाला, त्या लेखकांना, कारण अँटी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर मग ते आपण इंडियन युनिव्हर्सिटीच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी ओरकुंड विच इज recommended by the UGC implement for Indian universities. Urkund is the anti plagin सॉफ्टवेअर, आणि उरकुंडच्या माध्यमातून सगळे इंडियन युनिव्हर्सिटीज ह्या चेक केल्या जातात. प्रत्येकाचं थेसिस तपास होतं आणि त्या माध्यमातून जो रिपोर्ट होतो. मात्र त्या रिपोर्टमध्ये समजा 15% सिमिलॅरिटी आली किंवा सिग्निफिकन्स 15% आला तर वरचा जो 5% आहे त्यामध्ये आपल्याला जे सोर्सेस दिलेले आहेत तर ते सोर्सेस आपण जर प्रॉपरली साईट केलं तर मला वाटतं आपल्याला जो सिमिलॅरिटी इंडेक्स हा मिनिमाइज करायला आपल्याला मदत होऊ शकेल. हा बोला कुलकर्णी. आशा सर, दुसरा प्रश्न आहे. हा बोला. हा प्लीज प्लीज. सागर कुलकर्णीचा प्रश्न आहे आणखी. इज देअर एनी वेबसाइट्स फॉर डाटा अनालिसिस अँड फॉर हायपोथेसिस टेस्टिंग? सागर कुलकर्णीचा दुसरा प्रश्न आहे सर. डेटा अनालिसिस साठी VOS विवर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ज्याची लिंक बामू KRCच्या लायब्ररीच्या वेबसाईटवरती आम्ही दिलेली आहे. त्याचा डेमो म्हणजे ट्युटोरियल व्हिडिओ त्याचा पूर्ण टाकलेला आहे. आपण VOS विवर हे आपण पाहू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपण त्याचा डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचा पार्ट हा करू शकतो. नेक्स्ट, इज देयर एनी क्वेश्चन प्लीज आस्क. धन्यवाद सर. प्रश्न आहेत आणखी पार्टिसिपेंटचे? हा विचारा कोणाचे क्वेश्चन्स असतील तर. धन्यवाद सर. आणखी एक प्रश्न आहे सर. ऑडिओ लायब्ररी या संदर्भात थोडंसं आम्हाला माहिती हवी सर. कुठल्या ऑडिओ संदर्भात लायब्ररी अशी आहे का ऑनलाईन की त्यांना जे अपंग किंवा असे आहेत वाचक? अर्थातच दिव्यांगासाठी खूप काम सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महाराष्ट्र लेवलवरती काम सध्या सुरू आहे. अर्थात ते मॅन्डेटरी आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक विद्यापीठाला, प्रत्येक महाविद्यालयाला म्हणजे दिव्यांगासाठी एक स्वतंत्र ई लायब्ररी डेव्हलप करा अशा प्रकारचे संकेत आणि निर्देश गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. त्या अनुषंगानं मी मगाशी एक स्लाइड दाखवली होती EPG पाठशाला, त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे, त्यामध्ये ऑडिओ आहेत. अशा प्रकारचे नॅशनल डिजिटल लायब्ररी असेल त्यामध्ये ऑडिओ आहेत. इंटरनॅशनल लेवलच्या ज्या डिजिटल लायब्ररी त्यामध्ये ऑडिओ लेक्चर्स आहेत. म्हणजे ऑडिओ त्यामध्ये भरपूर आहेत. म्हणून त्या माध्यमातून अशी स्वतंत्र ऑडिओ लायब्ररी ॲज सच नाही, परंतु आपल्याला कंपाईल करून आपल्याला आपली स्वतःची ऑडिओ लायब्ररी डेव्हलप करता येऊ शकते. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. आपणा सर्वांना तुम्ही सोशल वर्क संदर्भात प्राध्यापक, स्टुडंट्स, त्याचे सर्व पार्टिसिपेंटना खूप छान शिदोरी आम्हाला मिळालेली आहे सर. असंच तुमचं यापुढेही आम्हा सर्वांना मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा ठेवते सर. धन्यवाद. आजच्या या वेबिनारसाठी सर
आम्हाला आमच्या मानवचे कार्यवाह श्री अनिकेत लोहिया सर यांचं आम्हाला खूप छान मार्गदर्शन भेटलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर जाधव सर यांचे आभार व्यक्त करते. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी प्राध्यापक लायब्ररियन्स या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.